हे आहे मराठवाडा न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात मराठवाडा न्यूज। शरदचंद्र पवार यांनी सन 2019 मध्ये भर पावसात सभेला संबोधित करत देशाचे लक्ष आपल्याकडे ओढून घेतले होते। तसाच काही प्रकार किनवटचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या भाषणादरम्यान पाहावयास मिळाले। ते हिंगोली मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचार सभेदरम्यान बोलत होते। आणि बाकीच्या मतदारसंघातले सगळे राष्ट्रवादीचे उमेदवार मोठ्या मताने तुम्ही विजय करण्याचं ऐतिहासिक काम आपण कराल अशाच प्रकारची अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो। नागेश पाटिल को जीत के लाना है। आपल्याला सर्वांना सुषमाताई आंदोलनाचं भाषण ऐकायचं आहे। मी जास्त वेळ घेणार नाही आणि आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो, सुषमाताईला सांगू इच्छितो, हा मतदारसंघ आदिवासी, बंजारा, मुस्लिम, दलित आणि सर्व जाती धर्माने बसलेला मतदारसंघ आहे। मला गॅरंटी आहे ताई, मोदी साहेबांची गॅरंटी नाही, ही प्रदीप नाईकाची गॅरंटी आहे। या मतदारसंघातून जवळपास 70% मतदान आपल्या महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकरला पहिल्या क्रमांकावर निशाण आहे। पहिल्या क्रमांकाची निशाणची बटन दाबून भरघोस मताने हा मतदारसंघ विजयी करणार आहे आणि निवडणुकीचे जीतचे शिल्पकार किंमत महार मतदारसंघात राहील। आज मोदी साहेब इथे आलेले आहे। आज आदिवासी समाजाचे भरपूर आपल्या सोबत आज काही पुष्कळ काही बोलायचं आहे। या मोदी सरकारवर माझा मतदारसंघ पूर्ण नाराज आहे ताई आणि आपला ऐकायचा त्यासाठी मी जास्त वेळ घेणार नाही। जय हिंद, जय भारत। पाडणार याच्यासाठी एकत्र मशाल घेऊन हातात उपस्थित असलेला सर्व जनसमुदाय, सर्वांना माझा नमस्कार। मित्रांनो, वेळ जास्त नाही। मोगे साहेब आणि मी आमची चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघाची आज निवडणूक संपली, आज मतदान संपलं आणि मी आपल्याला जाहीरपणे सांगू इच्छितो की साहेब मी जर बरोबर असेल तर आज आपण चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघाचा काँग्रेसचा उमेदवार जिंकून इथं आलेलो आहोत। आणि आज प्रदीप नाईक इथे बोलत असताना पाऊस सुरू होता। आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेब ज्यावेळेस पावसात बोलले संपूर्ण महाराष्ट्र हादरला। आज तुमचं नेतृत्व प्रदीप नाईक इथं बोलताना पावसानं हजेरी लावली, त्याच प्रतिकात्मक पद्धतीने इथे सुद्धा पावसानं हजेरी लावली आणि तुमचा सुद्धा इथं विजय होईल अशी माझ्या मनामध्ये पूर्ण आशा आहे, पूर्ण विश्वास आहे। मित्रांनो, वेळ जास्त नाही आहे, आपल्याला काहीच ऐकायचं आहे। मी एवढंच सांगतो, कारण फार काही जास्त बोलत बसण्यापेक्षा ज्यावेळेस आपल्याला फार काही थोड्या शब्दात सांगायचं असतं तर आपण एखादा शय वापरतो। मी आजच्या या संपूर्ण समुदायाला उद्देशून एवढंच सांगू इच्छितो, हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए। सिर्फ हंगामा खड़ा करना अपना मकसद नहीं, अपनी कोशिश है ये सूरत बदलनी चाहिए, अपनी कोशिश है ये उत्तर ठाकरे है। उत्तराचे सायलेंट आणि मजबूत अशा प्रकारचे व्यक्ती आम्हाला हसवतो नाईक साहेबांची आठवण येते। बोलायचं झालं, आणि या देशामध्ये मला ऑल इंडिया आदिवासी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम करतात 2 वर्षापासून। पूर्ण देशामध्ये आदिवासी लोक या मोदीवर केंद्रावर नाराज आहे की लोकसंख्या जिथे जास्त असेल तिथे आम्ही पेशा कायदा लागू, तुम्हाला वेगळे न्याय देऊ, ही सुद्धा म्हणून एक आमच्या पंचवीची गॅरंटी आहे की आपण जरूर वाचावी अशा प्रकारे आपल्याला विनंती करतो। न्यूजला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा।